अखेर शेतकरी बांधवांना मान्सून पावसाबद्दल आनंदाची बातमी आता समोर आली आहे। मान्सून पावसाला आजपासून सुरुवात होत असल्याचं पाहायला मिळतंय। पहिल्या टप्प्यातील आज हे जिल्हे मान्सून पावसाने झोडपून काढणार। आताच 5 मिनिटांपूर्वी हवामान खात्याने दिला सर्वात गंभीर इशारा। पावसाबद्दल एक धोकादायक आणि डेंजर बातमी या ठिकाणी आता समोर आली आहे। मान्सून पावसाची वाट बघणाऱ्या सर्व शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठा दिलासा देणारी बातमी या ठिकाणी म्हणावं लागेल। वातावरणामध्ये पूर्णपणे बदल झाल्यामुळे आज मध्यरात्री 2च्या सुमारास या भागात मान्सून पावसाच्या सरी कोसळतील। तसेच या भागात चक्रीवादळासारखी आता परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे। तसेच काही भाग बदलून ढगफुटी देखील होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या। कारण आताच 5 मिनिटांपूर्वी सॅटेलाइटच्या माध्यमातून एक फोटो या ठिकाणी वरून घेण्यात आला आहे, ज्यामध्ये तब्बल 700 किलोमीटर लांबीचा एक मोठा ढग भयानक चक्रीवादळ महाराष्ट्रात थोड्याच वेळामध्ये घुसणार असल्याची मोठी माहिती आता समोर येऊ लागल्या। त्यामुळे तुम्ही आता सावधान व्हा आणि या बातमीला अजिबात साधी समजू नका। कारण स्वतः हवामान विभागाने 5 मिनिटांपूर्वीच आता संपूर्ण महाराष्ट्राचा एक सॅटेलाइटच्या द्वारे एक मोठा फोटो काढण्यात आला आहे। त्यामध्ये तब्बल 700 किलोमीटर लांबीचा एक मोठा ढग महाराष्ट्राच्या दिशेने पुढे सरकत असल्याची बातमी आता समोर येत आहे। आणि हाच या ठिकाणी मान्सून पाऊस असल्याचं बोललं जातंय, जो 1000 किलोमीटर लांबीचा मोठा ढग आहे, ज्याच्या पोटात एक भयानक चक्रीवादळ देखील घेऊन येत असल्याचं आता पाहायला मिळालं आहे। मान्सून पाऊस जोरदार पडणार। आज या जिल्ह्यामध्ये मान्सून पावसाचा धडाका उठणार। आता मध्यरात्री 2च्या सुमारास या महत्त्वाच्या जिल्ह्यामध्ये आता चक्रीवादळासारखी परिस्थिती अचानक निर्माण होणार असल्याची मोठी माहिती समोर येत आहे। कदाचित हे ऐकून तुम्हाला खोटं वाटत असेल, परंतु काल सोलापूर, कोल्हापूर, सातारा तसेच सांगली जिल्ह्याच्या काही भागामध्ये अनेक दुर्घटना घडल्या आहेत, ज्यामध्ये विजांचा कडकडाट, मान्सून पावसाचा दणदणाट आणि या ठिकाणी कित्येक लोकांचा दुर्दैवी अंत झाल्याच्या बातम्या देखील तुमच्या कानावर आल्या असतील। तसेच या ठिकाणी अनेक जिल्ह्यामध्ये मान्सून पावसाने इतका धुमाकूळ घातलाय की ओलीला ओली जमिनीत या ठिकाणी आता पावसाने केले आहेत। या सर्व बातम्या तुम्ही सुद्धा पाहिल्या असणार आहेत। लोकांनी हवामान विभागाच्या धोक्याच्या सूचनेला गेले 4 दिवस झाला आता दुर्लक्ष केलं होतं, परंतु त्यांना पाऊस या ठिकाणी मान्सून मोठा पडत असल्याचं आता जाणवायला लागलंय। पावसाने संपूर्ण महाराष्ट्र या ठिकाणी मान्सून पावसाने वेढा घातलेला असून थोड्याच वेळामध्ये या भागात विजेंचा तांडव तुम्हाला पाहायला मिळेल। तसेच चक्रीवादळाचा तडाखा देखील या ठिकाणी जाणवेल। या सर्व गोष्टींनी महाराष्ट्रात या ठिकाणी हाहाकार या ठिकाणी उडाल्याच्या बातम्या समोर आता येऊ लागल्या आहेत। आज मध्यरात्री कोणकोणत्या जिल्ह्यामध्ये धोक्याचा इशारा आहे, हवामान विभागाने धोक्याची सूचना कोणत्या जिल्ह्यांना दिल्या, अखेर तो दिवस उजडलाय। ती तारीख देखील आता या ठिकाणी समोर आल्या। ज्या जिल्ह्यामध्ये ज्या तारखेला या ठिकाणी संपूर्ण महाराष्ट्र चक्रीवादळ बसरणार, तसेच या 16 जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाचा मान्सून पाऊस धुमाकूळ घालणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आली। पहा, ही माहिती सॅटेलाइटच्या फोटोवरून या ठिकाणी आल्या। ज्या अवकाशातून हा फोटो घेतलाय, तर एक असा फोटो आहे ज्यामध्ये संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मान्सून पाऊस कुठे पडणार आहे, चक्रीवादळ कुठे घुसणार आहे, नेमकं किती वाजता चक्रीवादळासारखा धोका आहे, हे सर्व या ठिकाणी तुम्हाला समजणार आहे। आता हे चक्रीवादळ शिरताना 1000 किलोमीटर लांबीचा मोठा ढग त्याच्या पोटात या ठिकाणी घेऊन आलाय, जो मान्सून पाऊस नावाने ओळखला जातो। तशी 120 किलोमीटर प्रति तास वेगाने आता हे चक्रीवादळ महाराष्ट्रात शिरतंय। काल सोलापूर असेल, सातारा असेल, सांगली शहरामध्ये धुमाकूळ पावसाने घातला होता। संपूर्ण महाराष्ट्रात आता या ठिकाणी मान्सून पाऊस धुमाकूळ घालणार असल्याची बातमी समोर आली आहे। परंतु कोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस धुमाकूळ घालणार हे सुद्धा तुम्हाला सांगणार आहे। आजचा दिवस महाराष्ट्राच्या इतिहासात सगळ्यात भयानक असणार आहे। हवामान खात्याने स्पष्ट केलंय की 700 किलोमीटर लांबीचा जो ढग तयार झालाय, जो मॅपमध्ये दिसलाय, सॅटेलाइट इमेजमध्ये सध्याला दिसलाय, तो अक्षरशः येताना समुद्रातलं बाष्प आपल्या पोटात ओढावून त्यांनी त्या ठिकाणी घेतलेला आहे। त्यामुळे तुमच्या जिल्ह्यामध्ये आज अनेक ठिकाणी आता झाडी पडणार, घरांची पत्रे उडणार। महाराष्ट्रावर आज चक्रीवादळ तिप्पट वेगाने धडकणार असल्याची माहिती या ठिकाणी समोर आली, ज्याला फक्त आणि फक्त 2 ते 3 तास या ठिकाणी उरल्याचं पाहायला मिळतंय। हा नुसता पाऊसच पडणार नाही, तर जमिनीला भेगा पडतील, इतक्या भयानक विजा कोसळतील आणि इतका भयानक मान्सून पाऊस पडेल की यासोबत 120 प्रति तास किलोमीटर वेगाचे वारे भयंकर असणार आहे। अक्षरशः मध्यरात्री दानादन या ठिकाणी उडणार असल्याची माहिती समोर येत आहे। आता या बातमीला तुम्ही हलक्यात घेऊ नका, कारण मागच्या 10 वर्षाच्या पाठीमागे विदर्भ मराठवाड्याने या मान्सून पावसाने आता हादरून सोडलं होतं। हे पहिल्यांदाच होत नाही,
तर 10 वर्षापूर्वी अशाच प्रकारे मराठवाड्यामध्ये परिस्थिती निर्माण झाली होती. लोकांनी हलक्यात घेतलं होतं आणि भयानक नुकसान झालं होतं. हवामान विभागाने त्यासाठी गंभीर इशारा दिलाय. लोक शांततेत रात्री झोपले असतील, परंतु सकाळी उठल्यावर काहीच उरलेलं नसेल. घरांचे पत्रे उडलेले असतील, झाडं पडलेले असतील. त्यामुळे या 20 जिल्ह्यामधील जे शेतकरी बांधव आहेत, नागरिक आहेत, त्यांनी आता मध्यरात्री आता सतर्क राहण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. कोणत्या जिल्ह्यामध्ये कधी चक्रीवादळ घुसणार, ढगफुटी कोणत्या जिल्ह्यामध्ये आता जोरदार होणार, झाडे कोणत्या जिल्ह्यामध्ये पडणार, कोणत्या जिल्ह्यामध्ये आता घरांची पत्रे उडणार, संपूर्ण महाराष्ट्रासाठी सगळ्यात मोठा धोक्याचा इशारा या ठिकाणी देण्यात आला आहे. मान्सून पावसाच्या तोंडावर एक सुपर एल निनो तयार झाला आहे. तो दर 10 वर्षांनी समुद्रात या ठिकाणी आता परतत असतो. तशाच प्रकारे या ठिकाणी आता दुप्पट वेगाने आज मध्यरात्री प्रवेश करतोय. प्रशांत महासागरामध्ये आणि अरबी समुद्रामध्ये भारतात पाऊस सरासरीपेक्षा इथून पुढे कमी राहणार असल्याची बातमी समोर येत होती. परंतु या ठिकाणी आता मान्सून पावसाची सुरुवात तर आता महाराष्ट्राभर जोरात होत असल्याचं पाहायला मिळतंय. पाऊस आणि चक्रीवादळाच्या स्वरूपात महाराष्ट्रावर आज मध्यरात्री मोठं संकट येत असल्याचं पाहायला मिळतंय. आजचा दिवस हा अतिशय या ठिकाणी आता महत्त्वाचा असल्याचं हवामान विभागाने सांगितलंय. त्यामुळे सरकारने तातडीची बैठक सुद्धा या ठिकाणी घेतल्याचं पाहायला मिळतंय. संपूर्ण महाराष्ट्रातील कोणत्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस आज कशा प्रकारे पडणार आहे, तुमच्या जिल्ह्यामध्ये तडाखा बसणार का, चक्रीवादळासारखी परिस्थिती कुठे निर्माण होणार आहे, कारण की चक्रीवादळाची परिस्थिती मध्यरात्री आता निर्माण होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. पहिल्या टप्प्यातील 19 ते 20 जिल्हे आहेत, दुसऱ्या टप्प्यात 5 ते 6 जिल्हे आहेत आणि तिसऱ्या टप्प्यामध्ये 5 ते 6 जिल्हे सांगण्यात आले आहेत. याद्या जिल्ह्यांच्या या ठिकाणी नुकताच 2 मिनिटापूर्वी जाहीर केल्यात. 3 तारखा या ठिकाणी आता जाहीर केलेत. त्या 3 तारखांना मान्सून पाऊस त्या ठिकाणी धुमाकूळ घालणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, ज्याच्या तारखा देण्यात आल्यात. लक्षात ठेवा, गेल्या त्या ठिकाणी 10 ते 12 दिवसांपूर्वी आता अवकाळी पाऊस झाला, गारपीट झालं, ज्याने महाराष्ट्रातल्या नागरिकांची, शेतकऱ्यांची तारांबळ उडवली. कुठे गारा पडल्या, कुठे शेतकऱ्यांचं नुकसान झालं, कुठे या ठिकाणी आता शेतकऱ्यांच्या डोळ्यातलं पाणी अजून थांबलं नव्हतं. तेवढ्यात या ठिकाणी शेतकऱ्यांसाठी ही सर्वात मोठी आनंदाची बातमी म्हणावं लागेल. मान्सून पाऊस लेट येणार असल्या बातम्या समोर येत होत्या. अखेर मान्सून पावसाला आज या ठिकाणी सुरुवात होत असल्याचं पाहायला मिळतंय. महाराष्ट्रात पुढच्या 4 ते 5 तासांच्या आतमध्ये या भागात चक्रीवादळासारखी परिस्थिती निर्माण होणार. त्यामुळे सावधान व्हा. ढगफुटी होण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तसेच मान्सून पाऊस संपूर्ण महाराष्ट्रातील या जिल्ह्यामध्ये आज धडकणार. मध्यरात्री 2च्या सुमारास सगळं काही या ठिकाणी व्यवस्थित असताना टेन्शनची बातमी या ठिकाणी आलेली आहे. ताबडतोब या महत्त्वाच्या 19 ते 20 जिल्ह्यांची यादी या ठिकाणी समोर आली. या जिल्ह्यामध्ये सगळ्यात मोठा फटका पहिल्या टप्प्यातील जिल्ह्यांना बसणार असल्याची माहिती समोर येत आहे. पहिला टप्पा, दुसरा टप्पा, तिसरा टप्पा असं राज्यातील 36च्या 36 जिल्ह्यामध्ये सर्वात मोठा धोका या ठिकाणी वर्तवण्यात आल्याची माहिती आता समोर येत आहे. बघा, पहिल्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, दुसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा आहे का, तिसऱ्या टप्प्यामध्ये तुमचा जिल्हा आहे, कारण तुमच्या जिल्ह्यामध्ये आज मान्सून पाऊस धुमाकूळ घालणार. चक्रीवादळ रात्री 2 वाजण्याच्या सुमारास दाखल होतोय. आता यासोबत आता विजांचा कडकडाट होऊन चक्रीवादळाची परिस्थिती निर्माण असल्यामुळे काही ठिकाणी झाडे पडणार, शेती पिकांचं नुकसान होणार. मग आता कोणत्या जिल्ह्यांची यादी सांगितलेल्या, यादी पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका, कारण आजची रात्री ही भयानक असणार आहे. आजचा दिवस सगळ्यात भयानक असणार आहे. राक्षस या ठिकाणी जागा झालाय. तो राक्षस दर 10 ते 12 वर्षांनी आता महाराष्ट्रात येतो आणि तो आल्यानंतर देशामध्ये हाकार उडवतो. हीच परिस्थिती या ठिकाणी आता संपूर्ण महाराष्ट्रभर आता निर्माण झाल्याचं पाहायला मिळतंय. त्यामुळे या बातमीला हलक्यात जर घेतलं तर कदाचित तुमचं भयंकर मोठं नुकसान होण्याची शक्यता देखील वर्तवण्यात आल्या. मग आता जिल्ह्यांची यादी कशा प्रकारे सांगण्यात आल्या, कोणत्या तारखेला कोणत्या जिल्ह्यात मान्सून पाऊस धुमाकूळ घालणार आहे, आज कोणत्या जिल्ह्याला धोका वर्तवण्यात आलाय, मध्यरात्री कोणत्या जिल्ह्यामध्ये गंभीर स्वरूपाची परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे, सर्व काही आता 2 मिनिटांच्या आतमध्ये तुम्हाला समजावून सांगणार आहे. आता अनेक हवामान तज्ज्ञांनी काय सांगितलंय, 700 किलोमीटर वेगाचे जे आता पुढे आता आभाळामध्ये ढग तयार झालेत, हे पृथ्वीपासून या ठिकाणी आता 12 ते 15 किलोमीटर उंचीवर या ठिकाणी बसलेले आहेत. जेव्हा हे फुटतील तेव्हा पाण्याचा थेंब नाही तर या ठिकाणी आता मान्सून पाऊस आता जमिनीच्या ओलीला ओली भिडवतील. लक्षात ठेवा, दुपारी आता अचानक या ठिकाणी सूर्य झाकला जाईल, काळोखोट अंधार पडेल आणि कुठं पळायला देखील जागा मिळणार नाही. अशा परिस्थितीमध्ये या महत्त्वाच्या 19 ते 20 जिल्ह्यामध्ये आता जोरदार मान्सून पावसाची सुरुवात होणार असल्याची माहिती समोर येत आहे. तसेच चक्रीवादळासारखी परिस्थिती कुठे निर्माण होण्याची शक्यता आहे, कोणत्या तारखा मान्सूनच्या जाहीर झाल्यात, पहिल्या टप्प्यामध्ये आज कोणत्या या ठिकाणी महत्त्वाच्या 19 ते 20 जिल्ह्यामध्ये आता मान्सून पाऊस बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या.
कशा पद्धतीने टप्पे निवडलेत, कशा पद्धतीने संकट येतंय, काळजी तुम्हाला काय घ्यावी लागणार, सगळं आपण या ठिकाणी टप्प्याटप्प्याने आता पाहणार आहोत. 3 ते 4 तारखा या ठिकाणी अशा सांगण्यात आलेत ज्यामध्ये मान्सून पाऊस संपूर्ण जमिनीच्या ओलीला ओली भिडवणार आहे. कोणत्या तारखा आहेत, चक्रीवादळाची परिस्थिती आता कोणत्या तारखेला निर्माण होण्याची शक्यता आहे, कोणत्या तारखा सांगण्यात आलेत आणि आज कोणत्या जिल्ह्यांची यादी या ठिकाणी आता सांगण्यात आल्या, सगळं आपण पाहणार आहोत. 10 ते 15 जिल्हे यामध्ये पहिल्या टप्प्यात असणार आहे. दुसऱ्या जिल्ह्यामध्ये आता 7 ते 8 जिल्हे असणार आहेत. तिसऱ्या टप्प्यात परत 10 ते 12 जिल्हे असणार आहेत. यामधल्या तारखा सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. आता बघा पुढच्या तारखा तुम्हाला सांगण्यात येत आहे, त्या ठिकाणी सर्वांनी लक्षात ठेवायचं आहे. 12 जूनला मान्सून पाऊस जोरदार धडकणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. त्यानंतर 15 जूनला मान्सून पाऊस संपूर्ण महाराष्ट्रभर धुमाकूळ घालण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. परंतु चक्रीवादळाचा फटका या ठिकाणी कधी बसणार आहे, हवामान विभागाने दर दिवशी कोणत्या जिल्ह्यामध्ये आता कशा प्रकारे मान्सून पाऊस बरसणार आहे आणि आज मध्यरात्री आता कोणत्या जिल्ह्यामध्ये ढगफुटी होणार आहे, कोणत्या जिल्ह्यामध्ये चक्रीवादळाचा धोका आहे, हे सर्वात आपण पहिल्यांदा जिल्ह्यांची यादी पाहण्यास सुरुवात करूया. कुठे धोक्याची स्थिती निर्माण होणार आहे, क्रमाक्रमाने आपण जिल्ह्यांची यादी पाहणार आहोत. आता आपण पहिल्यांदा पाहूया कोणत्या जिल्ह्यामध्ये निसर्गाचा सर्वात मोठा धोका आज कोसळणार असल्याची माहिती समोर येत आहे. हवामान अभ्यासकांच्या माहितीनुसार महाराष्ट्राच्या 5च्या 5 कोपरे या ठिकाणी संकटाच्या विळख्यात सापडणार आहेत. म्हणजेच ढगाचा आता या ठिकाणी पहिला मोठा जो तडाखा आहे म्हणजे मान्सून पावसाचा तडाखा या ठिकाणी कोल्हापूर, सातारा, सांगली सर्वाधिक मोठा या ठिकाणी पाऊस मान्सूनचा बरसणार असल्याची शक्यता आहे. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे 15 जूनला या ठिकाणी इतका जबरदस्त पाऊस पडेल की आता जमिनीला पहिल्या पेरणीसाठी आता ओलावा निर्माण होण्याची शक्यता आहे. इतका पाऊस या ठिकाणी बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. तसेच कोल्हापूरचा भाग, पन्हाळगड परिसर, कोल्हापूरच्या जिल्ह्यातील शहरी भागात पावसाळ्यासारखी नाही तर या मान्सून पावसामध्येच आता ढगफुटीसारखीच परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यानंतर आता पुढच्या जिल्ह्यांच्या याद्या समोर आलेत, ते म्हणजे पुणे जिल्हा, बारामती या ठिकाणी या जिल्ह्यामध्ये सुद्धा आता भीषण आता विजांचा कडकडाट असेल, जमिनीला हादरे बसतील इतका पहिला मोठा दणका या ठिकाणी बसण्याची शक्यता आहे. उत्तर महाराष्ट्र, खानदेशाचा काही भाग जो आहे तर तो आज मध्यरात्री या ठिकाणी आता भयंकर मोठा आता पाऊस पडण्याची शक्यता आहे. चक्रीवादळाची परिस्थिती कुठे निर्माण होण्याची शक्यता आहे, गारपिटीचा पाऊस अजून कोणत्या जिल्ह्यामध्ये आहे का आणि 4थ्या आणि 5व्या टप्प्यात कोणते जिल्हे आहेत हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कारण मान्सून पाऊस आता या ठिकाणी शेती पिकासाठी अत्यंत महत्त्वाचा ठरणार आहे. नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यासाठी लक्षात ठेवा, तुम्हाला 15 जून ते 17 जून ही तारीख या ठिकाणी महत्त्वाची असणार आहे. कारण या तारखेला आता ताशी 100 ते 120 किलोमीटरचे वारे वाहून आता अनेक भागामध्ये आता मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता आहे. यालाच मान्सून पाऊस देखील तुम्ही समजू शकता. घरावरील पत्रे उडू शकतात, कोलमडू शकतात, द्राक्षेच्या बागा असतील, कांद्याच्या बागावर थेट हल्ला होण्याची शक्यता आहे. त्यानंतर नाशिक जिल्ह्याचा विचार केला तर इगतपुरी, संगमनेर या भागामध्ये मुसळधार पाऊस बरसण्याची शक्यता वर्तवण्यात आल्या. 3ऱ्या टप्प्यात नंबर लागतोय तो मध्ये मराठवाड्याचा. बघा मराठवाड्यात तुम्ही राहत असाल तर शेतकरी बांधवांनो लक्षात ठेवा, तुमच्या जिल्ह्यामध्ये मान्सून पाऊस या ठिकाणी आता बरसण्याची शक्यता आहे. पुढच्या 2 ते 3 दिवसात मान्सून पाऊस म्हणजेच मोठा पाऊस आता धुमाकूळ घालण्याची शक्यता देखील या ठिकाणी वर्तवण्यात आल्या. मग आज मध्यरात्री कशा प्रकारे परिस्थिती निर्माण होऊ शकते हे पाहिल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका. कोणत्या 19 ते 20 जिल्ह्यामध्ये आता जबरदस्त फटका होऊ शकतो. मराठवाड्याचा विचार केला, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, बीड, जालना, लातूर, परभणी या भागात या ठिकाणी आता पुढचे 24 तास अत्यंत महत्त्वाचं असल्याचं आता पाहायला मिळतंय. या भागामध्ये आता मान्सून पाऊस झोडपेल. तसेच या ठिकाणी इतर भागामध्ये सुद्धा झोडपेल. यामध्ये हिंगोली, नांदेडमध्ये विजा पडण्याच्या घटनांमध्ये आधीच वाढ होत आहे. त्यामुळे सर्वांनी सतर्क राहण्याच्या सूचना या ठिकाणी देण्यात आल्या आहेत. 4थ्या टप्प्याचा विचार केला तर या जिल्ह्यांना सर्वाधिक फटका बसण्याची शक्यता आहे. अकोला, वाशिम, वर्धा, नागपूर, अमरावती या पट्ट्यात या ठिकाणी पुढच्या 15 जून नंतर मान्सून पाऊस टप्प्याटप्प्याने बरसणार असल्याची शक्यता वर्तवण्यात आल्याचं आता पाहायला मिळतंय. शेतकऱ्यांना याबद्दल काही सूचना सांगण्यात आलेत. आता महत्त्वाची सूचना आहे, तुमच्या पिकाचे नुकसान टाळण्यासाठी विशेष खबरदारी घ्यायची आहे. कोणते उपाय करायचे आहेत? अजून आंब्याच्या बागा असतील तर या ठिकाणी आंब्याच्या बागांना पिकांना
तुम्ही कवर वगैरे घालून घ्यायचा आहे, कारण यामध्ये पाऊस जोरदार असल्याने नुकसान जबरदस्त होण्याची शक्यता सूत्रांमार्फत वर्तवण्यात आल्या। लक्षात ठेवा, आतापर्यंत तुम्हाला जी पावसाची बातमी सांगितली ही एक सूत्रांमार्फत दिलेली अंदाजे बातमी आहे, त्यामुळे तुम्हाला या ठिकाणी लक्षात ठेवा, आता पावसाचं वातावरण कधी पण बदलू शकतं। त्यामुळे मोठी कामे करणार असाल तर तुम्ही अनुभवी तज्ञांचा आता अभ्यास घ्या, अनुभवी तज्ञांचा ऐका आणि मगच या ठिकाणी शेती पिकाची मोठी कामे करा। तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या लाईफ चेंज मोटिवेशन या चॅनलला आत्ता सबस्क्राईब करा। धन्यवाद।